2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून एका मराठी कुटुंबाला जी मारहाण करण्यात आली त्यातला मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला आहे, मात्र तो सध्या बेपत्ता आहे, फरार आहे। पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत, मात्र 2 आरोपींना पोलिसांना बेड्या ठोकण्यात यश आलंय। तर कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तीकडून मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा हा अधिवेशनात सुद्धा चांगलाच गाजला। खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्यानं अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केली। तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहात, मटण चिकन खाऊन इथेच फेकता, तुम्ही झोपडपट्टीतून आलात असं म्हणत शुक्ला कुटुंबियांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आणि हा मुद्दा विधानसभेत विरोधकांनी उचलून धरत शुक्लावरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावर मराठी माणसावर अन्याय करणारा कुणी किती मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत ठणकावलं। शुक्ला कोण आहेत ते शोधा। ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात। अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवे लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोटी आहेत का? त्या मराठी माणसाला मारहाण केली, तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे। या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही। आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल। अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील। निषेध केला पाहिजे मराठी माणूस म्हणून हा प्रश्न ऐकल्यानंतर आताच माझी मूठ कुठेतरी टाईट झालेली आहे आणि कुठेतरी एक असा विचार येतो की ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रातल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर ते काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी। तर संतापजनक आहे हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत, समाजात असतील, जातींमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे। आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते। तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही। मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे। ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे। महाराष्ट्रात जिल्ह्यात गावागावामध्ये हल्ले, हत्या, दरोडे यांना ऊत आलेला। काल मराठी माणसाची कल्याणमध्ये हत्याच होणार होती, ते वाचले। मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठी माणसांवर हल्ले करण्याची कारस्थानं रचली जात आहेत। आमचं लक्ष आहे, आमच्याकडे माहिती येते। कल्याणमध्ये सुरुवात लक्षात घ्या, उघडपणाने मराठी माणसावर अन्याय होतोय, काय कोणाला काय पडलेली नाही आहे। फक्त एवढंच सांगतो की हा वाद, हे जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद हा अखेरीस कुठल्या लेवलला जाईल हे सांगता येत नाही। तेव्हा वाद आणि विषमता ही कुठल्याही प्रकारची असो ती शेवटी आपल्या घरात येते हे लक्षात ठेवा। एक मोठी बातमी आहे, नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीला आग लागली आणि अग्निशमन दलाचे बंब हे घटनास्थळी दाखल झालेत। नाशिकच्या सातपूर MIDCला